श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तदशोध्याय. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी सुत मठ स्थापिती समर्थांचा. षडविकार जिंकिले, संसार त्यागिले, रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेने हरली संस्मृती. कौनाची नाही भीती सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. संसाराते सोडून बैसले गोसावी होऊन. हे पाहुणे कित्येक जण हासताती तयाते. परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सुतन मानिती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी. तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले मायावश जे झाले. त्यासी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करोनी पाही शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाई सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहुनी वक्षस्थळ घेती बडवोनी. अंग टाकी येले धरणी बहुत आक्रोश मांडिला. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. ये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरू पायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तुगे जननी मज लागी प्रसवोनी. मान्य झालीस त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी तीसी गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली. यासी पिशाच्य बाधा झाली किंवा करणे केली. याची सोय पाहिजे पाहिले पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. तयाची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होवोनिया दीनवदन करीती विनंती कर जोडून. म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा. ऐकोनिया देव मामलेदार हासोनी देती उत्तर. त्यासी पिशाच्य लागले थोर माझेने दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेड लाविले त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठी पुऱ्यात तेथे जागा नवती प्रशस्त. मग दिली कांदे वाढीत जागा एक भक्तिनीने. निस्सीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्याते हासत ढोंग अवघे म्हणतीये. परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती. श्री चरणाविन आसक्ती अन्न विषयावरी नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती. परिशांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामी सुत. जे अहंकारे बुडाले सत्यपथाचरण चुकले. नित्य कार्याते विसरले मोहे पडले भोजाली. ऐसे जे का मूढजन ते भक्ता देती दूषण.
परी तेने अंतःकरण दुःखित नोहे तयांचे. तारा नामे त्यांची कांता ती त्रास देती स्वामी सुता. परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदश स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना रेखी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहता. महाज्ञानी असती ते एक वार पहावे तयासी इच्छा झाली नानांसी. मग कोणे एके समयासी मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावियले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना रेखी रंगले भजने समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करोण वाढविले महात्मपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे रेखी बुवानी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता रेखी असू आले समर्थांसी. पाहून या स्वभक्तासी परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करीत. कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडूनी. लोकापवादाचे मानी भय तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्ती न होय भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदास्तुती करिता ती. खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंह नामे भक्त गोटा खेळत त्यासवे. ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारेला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतई त्याप्रती मनातील खून सांगती. ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची या आज्ञे वाचोनी दर्शन नोहे कोणा लागोनी. ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवी उतकान्न. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त समर्थ दर्शनाची धरीत. दृढ इच्छा अंतरी सेवकासी म्हणे सत्वरी. तुम्ही जाऊन या अवसारी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता. प्रार्थनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणिले. पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिळी चरणी घातले. सद्गदित अंतःकरणी चरणशालिले नयनाश्रुनी. देहबान गेले विसरोनी स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी. मग तयांच्या आनंदाचे पारावार नसेची. निजसुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुनी हस्ते धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी. परी समर्थाची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन
ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन, द्वेष पूर्ण करिताती. काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन, स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोनी. ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी, स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वता. बैसला असता आपण पायी खडावा घालून, हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावया. परकी आणि निजसुत समान लेखिती जे सत्य, जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्या ते. आता खडावा काढोनी मग नाचावे त्वा भजनी, ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून, स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहून या ऐशी परी खिन्न झाला सुत अंतरी, काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुःखावला. मरणाऊने परम कठीण दुःख देतसे अपमा, उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. त्यात होते जे वैरी ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोडभरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला, परतोने नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर, ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचते. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहतसे त्यास्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनविले समर्थाते. म्हणे कृपा करोनिया सुता ते आणावे या ठाया, कृपा दृष्टी पाहुनिया आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी, म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे. परिसुत्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रातंदिन सलतसे. सेवे करी परतो न आले समर्थांचे वृत्त कथिले, आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासे घालून पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुतपाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोले समर्थ आता जरी न हे सत्य, तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केला. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होत, त्यासी झाले दुःख अमित, शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकीती, कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैन पडे काकूबाईसी पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरणवार्ता ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते.
सुत आपुला भक्त असोन अकाली पावला का मरण, मग स्मरती जेहे चरण त्याचे तोरण होय कैसे. समर्थ बोले तियेसी उल्लंघिले अमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढून बळेची मगनेला. पुत्र शोके करोन दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान परोपरी करिताती. नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भव दधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवे करी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात, श्रोते होऊन सावध चित्त अवदान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्त पालका, जय जयाजी परम मंगला, विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, भाविक परिसोत सप्तदशोध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पण मस्तु. श्रीमस्तु. शुभं भवति शुभं भवति शुभं भवति. ओम श्री स्वामी समर्थ. 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 श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.